का हम लोग को पानी आता है, ऐसा बारिश का में प्रॉब्लम होता है। ये बार मई में ही प्रॉब्लम चालू हो गया है। 4 महीने तक हम लोग को यही परिस्थिति से गुजरनी पड़ती है। इसके लिए प्लीज म्यूनसिपैलिटी से आह्वान है कि इसका कुछ भी तोड़ किया जाए। हम लोग को हर साल की तकलीफ है और हर साल हम लोग को इतना नुकसान होता है। लास्ट टाइम भी नुकसान हुआ था, लेकिन कुछ नुकसान भरपाई नहीं मिलती है। और ये साल भी अभी यही प्रॉब्लम है कि अभी हम लोग को बिजनेस करने के लिए कुछ बहुत सारे प्रॉब्लम का सामना करना पड़ता है। तो प्लीज हमारी म्यूनसिपैलिटी से आह्वान है कि इसके लिए कुछ न कुछ किया जाए। थैंक यू। अवकाळी पावसाचा रोह्यात धुमाकूळ। रोहा आडवा बाजारपेठेत पूरजन्य परिस्थिती, अनेक दुकानांमध्ये पाणी घुसून व्यापाऱ्यांचे नुकसान। रायगड जिल्ह्यात पुढील 2 दिवस हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे। त्यातच रायगड जिल्ह्यातील रोहा शहरात ढगांच्या गडगडाटासह अवकाळी आलेल्या पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळाला। पावसाच्या पाण्याचा निचरा योग्यरित्या न झाल्याने परिणामी रोह्यातील अडवी बाजारपेठ येथे पूरजन्य परिस्थिती पाहायला मिळाली। बाजारपेठ येथील अनेक दुकानांमध्ये पाणी घुसून व्यापारी वर्गांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले पाहायला मिळाले। अवकाळी पावसामध्ये पाण्याचा निचरा योग्यरित्या होत नसल्याने रोहा नगरपालिका योग्य ती उपाययोजना करण्यामध्ये अपयशी पडली आहे का, असा प्रश्न उपस्थित होतोय। या दरम्यान भारतीय जनता पक्षाचे रोहा शहर अध्यक्ष यज्ञेश भाण यांनी रोहा नगरपालिकेचे मुख्य अधिकारी यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन यावर योग्य ती उपाययोजना करावी आणि नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांचा पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई द्यावी, अशी ही मागणी केली आहे। महाराष्ट्र वेदभूमीसाठी दीप वायडेकर, रोहा, रायगड। कालच नगरपालिकेमार्फत तिथे आज माझ्यामध्ये आज सकाळी नगरपालिकेमार्फत काल आजची जी परिस्थिती बघतोय आपण तेच परिस्थिती काल पण अशीच होती। नगरपालिकेने कारवाई केली असं आम्ही नाही म्हणत नाही। जवळपास तरी 1.5 ट्रॅक्टरच्या ट्रॉली भरून कचरा काढलेला आहे, परंतु आज आपण बघतोय आज पुन्हा तीच अवस्था आहे। पाऊस जर का वाढला तर इथल्या काही रहिवाशांच्या घरांमध्ये सुद्धा पाणी जाण्याची शक्यता आहे। तर माझा मुख्याधिकारी साहेब बेडके साहेबांना विनंती आहे की आपण ह्या व्यापाऱ्यांच्या प्रश्नाकडे गांभीर्याने बघावं। आज आपण बघतोय कोरोनामध्ये ऑलरेडी सगळ्यांची पेकेटं मोडलेली आहेत। कुठेतरी आमचा व्यापारी बांधव पुन्हा एकदा कुठेतरी उभारी घेतोय नाही घेतोय तोच पुन्हा ह्या अशा पद्धतीचं पाणी रोज संध्याकाळी येतंय, त्यांचं नुकसान होतंय। मागच्या वेळेला सुद्धा असाच पूर येऊन गेला, पंचनामे झाले, अद्याप व्यापाऱ्यांना कुठल्याही प्रकारचा मोबदला मिळालेला नाहीये। त्यांचं म्हणणं काहीतरी वेगळंच आहे, तो विषय वेगळाच आहे। तोपर्यंत भाजपकडनं आम्ही तो हाताळू, परंतु ही जर का परिस्थिती अशी पुन्हा जर का अशा पद्धतीचा पाऊस, शेवटी निसर्ग आहे, सांगून येत नसतो पाऊस, हे जर का रात्री 2-3च्या दरम्यान जर का हा पाऊस आला तर आणि व्यापाऱ्यांचं अशा पद्धतीचं तेव्हा व्यापारी कुठून येणार आणि स्वतःच्या मालाची बचत कशी करणार। तर माझं रोहा नगरपालिका मुख्याधिकारी साहेबांना विनंती आहे की ह्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष द्या। काल सुद्धा ही परिस्थिती झाली, आज सुद्धा त्याच्यापेक्षा भयानक परिस्थिती आली, उद्या याच्यापेक्षा अजून कसली आपण वाट पाहतोय। तर माझी विनंती आहे प्रत्यक्ष येऊन गांभीर्याने घ्यावं आणि ज्यांच्या दुकानात आज पाणी गेलंय त्यांचे पंचनामे होऊन त्यांचं नुकसान भरपाई त्यांना त्वरित मिळावी। धन्यवाद। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका।